तुमच्या आमच्यासाठी 3 वर्ष बिना अन्नाचं हिमालयात होते. आता महाराज तुम्ही म्हणाल 3 वर्ष बिना अन्नाचं कसं राहिले असतील? हिमालयामध्ये कंदमुळं असतात. त्या कंदमुळा खाऊन फक्त हिमालयातली जी साधना होती आणि अशा अचानक एके दिवशी काय झालं, बर्फ पडला. हिमालयात तर बर्फच ना. आणि बर्फ पडल्यावर झालं काय, महाराज त्यांना व्यायाम आणि फिरायची जी सवय होती ना त्या राष्ट्रसंतांना, कारण राष्ट्रसंत हे RSS चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते ते. आणि मग जे शरीर ताकद किती होती माहिती आहे का? जर विचार केला, देवदारचे लाकडे आहेत आणि देवदारचे लाकडे असे असतात ते लवकर पेटतात पण भिजत नाहीत लवकर बरं का. आणि ते देवदारचं लाकूड जर आणलं, एक लाकूड धुनी म्हणून पेटवायला किंवा आपल्याला तापता यावं, आपल्या भाषेमध्ये शिकूट शेकता यावं, ती धुनी जर पेटवली तर 2-2 महिने लाकूड जळायचं. ती असं लाकूड आणायला तिथं कोणी काही सोपीत नव्हता, शिष्य नव्हता, कोणी नव्हता. आणायचं लाकूड त्या लावायचं आणि ते लावलं की बसायचं. आणि ते बर्फ पडल्याच्या नंतर झालं काय माहितीये का, ते फिरायला गेल्यावर त्याचं ते बर्फ फिरायला गेल्यावर पडला आणि तिथलं स्ट्रक्चर बदललं सगळं. जसं आता आमचा रस्ता आम्हाला दिसतो, किती पाऊस पडू द्या, किती गारा पडू द्या, आपला गारा किती पडल्या तर पाऊस रस्ता दिसतो कधी. पण हिमालयात तसं नाही. तिथला बर्फ कसा पडतो, जो मऊ मऊ असतो, आता म्हणजे आपल्या पिठासारखा, पीठ पडल्यासारखंच वाटतं आपल्याला, तसा बर्फ पडला. तिथलं स्ट्रक्चर बदललं आणि त्यांच्या गुफेकडे जायचा जो होता रस्ता ते विसरले आणि दुसऱ्याच गुफेकडे निघाले. आणि तिथं दुसरी गुफा लागली, तिथं बघितली. तिथे गेल्यावर माणसं बसली होती. म्हणजे हे बी दिसलं तेजपुंज. कहा से हो? हैदराबाद से. म्हणजे हे असं महाराष्ट्र वगैरे त्यावेळेस काही सांगत होते. हैदराबाद से. हैदराबाद का साधू म्हणले असं बैठे इधर म्हणले. त्याने म्हणले आप कब से बैठे हो? त्यांनी विचारी सांगितलं जब आप किसका राज्य आहे म्हणले. कोणाचं राज्य आहे आता? आता राज्य नाही म्हणले, आपला देश स्वतंत्र झाला म्हणले आपला. नाही, मग त्यावेळेस तो जम्मू काश्मीरचा, जम्मूचा एक राजा होता, त्याचं राज्य होतं तेव्हापासून. तेव्हाच म्हणले तर 850-900 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून बसला. बरं ठीक आहे, तुम्ही गोष्टी हसण्यावरी घेऊ नका बरं का. आताच्या सध्याच्या काळात आपले गुरुपंचमीचा जो उत्सव आहे, संगन बसप्पा शिवाचार्य महाराज अहमदपूरचा, त्यांचं वय किती होतं माहिती आहे का? किती होतं? 128 वर्ष. अजून सांगू त्याच्या पुढं आपण बघितलेली माणसं. कपिलधारचा जो सप्त आहे, सोनात मामा फुटके, त्यांचं किती वर्ष होतं आयुष्य माहिती आहे का? 117 वर्ष आयुष्य. आणि 116 वर्षापर्यंत त्यांनी कीर्तन केलंय. किती? 116 वर्षापर्यंत कीर्तन केलं. आणि 12ही महिने थंड पाण्याने आंघोळ करायची. ते शिवसंत होते. आज कपिलधारचा जो सप्ताह आहे 35 दिवसांचा, 1.25 महिन्याचा जो सप्ताह आहे, तो त्यांनी त्या काळामध्ये, कितवा सप्ताह कालचा होता? 52वा सप्ताह कालचा कपिलधार मधला 52वा सप्ताह. 1.25 महिन्याचा. आमच्या घरी 4 पाहुणे यायचे म्हणले तर आमची तारांबळ उठते. समाजामध्ये फिरून भीक मागून त्यांनी सप्ताह उभा केला. कशासाठी? माझा समाज जागृत झाला पाहिजे म्हणून. आणि मग ती बघितलं केव्हापासून असं म्हणजे तेवढ्यापासून, तेव्हापासून काही मिळालं का तुम्हाला? नाही म्हणले, आम्ही अजून प्रतीक्षेमध्ये जाऊ. महाराजांनी म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षापासून बसून तुम्हालाच काही मिळालं नाही, आता मला काय मिळालं म्हणले इथं बसून. आणि मग नाही म्हणले मला इथं बसायचं नाही, गेले साधनेसाठी बसले. मग पूजेला बसल्याच्या नंतर पूजेला बसल्याची की मग महाराजांचा पूजेला बघा बेल लागतो बरं का. केवळ महाराजांच्या पूजेचा बेल, जर बेलाची व्यवस्था जर हिमालयात असती, बेलाची झाडं, तर महाराज इकडे आपल्याकडे आलेच नसते, आपल्याला भेटलेच नसते. तुमच्या आमच्या गळ्यात लिंग नव्हता, कपाळावर भस्म नव्हतं, काही नव्हतं. तुम्ही आम्ही कुणाच्या बी दावणीला बांधलं गेलो असतो. राष्ट्रसंत केवळ त्यांच्या पूजेचा बेल संपला म्हणून हिमालयातून खाली आले. आणि मग तिथं कळालं, ते राष्ट्रसंताच्या गळ्यातला लिंग बघितला तिथल्या ब्राह्मणाने, ज्यांना आराध्य ब्राह्मण म्हणतात. आराध्य ब्राह्मण कुणाला म्हणतात? ज्यांच्या गळ्यात लिंगही असतो आणि जानवही राहतं, ते शिव उपासक असतात. तिने म्हणले महाराज आम्हाला सुद्धा दीक्षा द्या, तुमच्या गळ्यातला जो लिंग आहे तो आम्हालाही द्या. असं तुम्ही कालचा सप्ताह पाहिला का? मानूरच्या सप्त्यामध्ये तुम्हाला उदाहरणामध्ये उदाहरण आहे बरं का. लक्ष देऊन ऐका आणि मला पण आठवण करून द्या. कालच्या मानूरच्या सप्त्यामध्ये
अमृत जोशी महाराज, अमृत आश्रम जोशी महाराज, अमृत स्वामी माहिती आहेत, वारकरी संप्रदायातले दाढीवाले कीर्तनकार, फार विद्वान आहेत. ते मानूरला गेले होते. त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली, महाराज तुमच्या गळ्यामध्ये जो असा चांदीचा जो देव आहे तशा पद्धतीचा देव मला सुद्धा घालता येतो का? कारण माझ्या संन्यास दीक्षेला जर कारणीभूत काय असेल तर इथल्या मानूरच्या नागनाथ दर्शनाला मी आलो आणि इथली विभूतीचा खडा मी घेतला आणि घेऊन गेलो. अगोदर माझ्या संन्यास घेण्याचा मुहूर्त टळत होता, म्हणजे मुहूर्तच लागत नव्हता. इथलं भस्म लिहून मी माझ्या कपाळावरती लावलं. 8व्या दिवशी मुहूर्त निघाला मला माझ्या संन्यास आश्रमाचा. त्यांनी स्वतः सांगितलं. फार विद्वान आहेत ते, त्यांची मराठी भाषा सर्वसामान्याला कळतच नाही. त्यांनी सांगितलं मी इथला विभूतीचा खडा घेऊन माझ्या बाहेर प्रदेशावरती लावला. कोणता प्रदेश आहे तो? म्हणजे मध्य प्रदेश का उत्तर प्रदेश? भाल प्रदेश. म्हणजे हा आलं लक्षात. कपाळावरती धारण केला. तर त्याच्यामुळे माझा मुहूर्त ठरला. मला सुद्धा घेता येतो का? किती लोकांची इच्छा आहे बघा ना. अजून विचार करा. अजून ज्यांनी जगाला योग शिकवला कोण? रामदेव बाबा. म्हणजे सगळा योग शिकवला, पण त्या भगवंतासोबत म्हणजे त्या शिवासोबत जर योग साधायचा असेल तर त्याच्यासाठी इष्टलिंग पूजाच पाहिजे. म्हणून रामदेव बाबांनी सुद्धा गळ्यात इष्टलिंग घातला. दीक्षा घेऊन आज अमेरिका, अफरान, आम्हाला वाटतं पूजा करणारे लोक, भजन करणारे लोक हे वेडे गबाळे असतात. म्हणतात ना भजन करू करावं, मोकळ्या लोकांना करावं, येड्या नाही. भजन कुठे करावं? मोकळ्या लोकांनी करावं. आमचं काम नाही भजन करणं. काम कोणाचं? मोकळ्या लोकांनी. मी म्हणलं वेड्या, भजन करणं काम हे मोकळ्या लोकांचं नाही, ज्याला मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे. आणि मग रामदेव बाबा असो, जपान, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, अमेरिका, तिथून देश लोक यायले आणि जगद्गुरूंना दीक्षा घेऊन इष्टलिंग पूजेमध्ये रममान होतात. आणि आम्ही मात्र आमच्या गळ्यातला लिंग काढून कुणाचा खुटीला, कुणाचा उतरंडीला, कुणाचा कपाटात, महाशिवरात्रीलाच आम्ही त्याला बाहेर काढतो. अरे एवढ्या पवित्र कुळामध्ये आमचा जन्म झालेला आहे. कुल ते पवित्र वीरशैव